नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रविराज घाटे तुमचं प्रवीण अकॅडमीमध्ये स्वागत करतो. या आर्टिकलमध्ये आपण नद्यांची जी मॅपिंग आपण चालू केलेली आहे त्यांची आपण नेक्स्ट पार्ट आपण बघणार आहोत. बरं, सी गोईंग फॉरवर्ड, सर्वात आधी आपण लास्ट लेक्चरला जे बघितलेलं ते एकदा आपण डिस्कस करून घेऊ. सी, ही जी लाईन आहे ही आहे गंगा रिवर. गंगा इथे फराक्का बॅरेज नंतर त्याचे काय होते, हुगळी रिवर. आणि हुगळी जेव्हा इथे पुढे येते, इथे एक सागर आयलंड आहे, तर ती हुगळी नदी इथे ती ड्रेन होऊन जाते बे ऑफ बेंगॉलमध्ये. हुगळीला इथे एक नदी येऊन मिळते, तिचं नाव आहे दामोदर, आपण बघितलेलं. आता मॅपमध्ये एक नदी नाही आहे, ती म्हणजे गोमती. ठीक आहे, गोमती नदी ह्या मॅपमध्ये दिलेली नाही आहे. हे बघा, ही अशी गोमती. बरं, त्याच्यानंतर आपण बघितलेली ती होती घागरा. घागरा नंतर कोणती होती, गंधक. आणि गंधक नंतर होती कोसी नदी. ओके, आता घागरा आणि गंधक यांच्यामध्ये कुठली एक नदी येऊन मिळत होती, सन रिवर. राईट, सन रिवर. आता गोमतीच्या आधी दोन नद्या येऊन मिळतात, त्याच्यातली एक इथे दाखवलेली आहे, जी म्हणजे यमुना. यमुना आणि गोमती यांच्यामध्ये अजून एक नदी येऊन मिळते, तिचं नाव आहे तमसा. सो ओव्हरऑल आपण हे एवढं लास्ट लेक्चरला बघितलेलं. सो गोईंग फॉरवर्ड, आपण जी आज यमुना ही नदी बघणार आहोत, ती यमुना नदीबद्दल आपण आता डिस्कस करून घेऊ. बघा, मी सर्वात आधी काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगतो, त्याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. यमुना नदी याचा जो ओरिजिन आहे तो यमुनेत्री ग्लेशियरला होतो. आणि यमुनेत्री ग्लेशियर कुठे आहे, ते आहे बांदेरपुंज. ह्या माउंटेनचं नाव लक्षात ठेवा, त्याचं नाव आहे बांदेरपुंज पीक किंवा बांदेरपुंज माउंटन. या बांदेरपुंज हा जो माउंटन आहे त्याच्या साऊथ वेस्टर्न डायरेक्शनला हे यमुनेत्री ग्लेशियर आहे. आणि त्या यमुनेत्री ग्लेशियरमधून जे पाणी विरघळतं त्याच्यामधून आपल्याला यमुना नदीचा ओरिजिन आपल्याला बघायला भेटतो. आता हा नेमका कुठे आहे, हा उत्तरकाशी डिस्ट्रिक्ट आहे, उत्तराखंडमधला. इथून त्याचा उगम बघायला भेटतो. उत्तरकाशीचं एक असं एक महत्त्व आहे की जे छोटा चारधाम यात्रा ज्याला म्हणतो आपण, त्याच्यातलं एक डेस्टिनेशन हे उत्तरकाशी असतं. लक्षात ठेवा, छोटा चारधाम यात्रा, एक मेन चारधाम यात्रा आणि दुसरी असते छोटी चारधाम यात्रा, त्याच्यातली एक आहे उत्तरकाशी. आणि ही जी यमुना नदी आहे ती गंगासोबत मर्ज होऊन जाते अलाहाबादला, ज्याला त्रिवेणी संगम असं नाव म्हणतात, आणि जिथे दर 12 वर्षांनी कुंभमेळासुद्धा होतो. 2019चा कुंभमेळा अलाहाबादमध्ये होणार आहे, जानेवारी टू मार्च मंथमध्ये. बरं, आता ही कुठकुठल्या स्टेट्समधून जाते, तर ही जाते यूपीमधून, त्यानंतर हरियाणामधून, त्यानंतर दिल्लीमधून, त्याच्यानंतर उत्तराखंडमधून. उत्तराखंडचं गरवाल हिमालया जे आहे, उत्तराखंडमध्ये जे गरवाल हिमालयाज आहे त्याच्यामधून याचा ओरिजिन होतो. त्यानंतर ही एक गोष्ट लक्षात ठेवा की यमुना ही नदी स्पेसिफिकली हिमाचल प्रदेशमधून जात नाही, तिचं ड्रेनेज बेसून हिमाचल प्रदेशमधून जातं. आपण जॉग्रफीच्या लेक्चर सिरीजमध्ये बघूया की ड्रेनेज बेसिन आणि मेन नदी याच्यामध्ये काय फरक असतो. तुम्हाला जर आत्ताच हवं असेल तर एकदा गुगल करून घ्या, पुढे गेल्यावर तुम्हाला समजेलच नेमका फरक काय आहे. सो यमुना ही हिमाचल प्रदेशमधून जात नाही, स्पेसिफिकली स्वतःहून एकटी जात नाही ती, तर यमुना नदीची एक ट्रिब्युटरी आहे ती हिमाचल प्रदेशमधून येते. म्हणून यमुना नदीचं जे ड्रेनेज बेसिन आहे
त्याच्यामध्ये हिमाचल प्रदेश हे सुद्धा कन्सिडर केलं जातं. बरं, आता यमुना नदीच्या ट्रिब्युटरीजचे नावं आपण बघून घेऊ. सगळ्यात पहिले आपण लेफ्ट हँड साईडकडे बघू, त्यानंतर आपण राईट हँड साईडकडचे बघूया. फक्त लेफ्ट हँड साईडचे नावच फक्त लक्षात ठेवा, त्यांचं लोकेशन बघायची गरज नाही, कारण त्या खूप सिग्निफिकंट नाही आहेत. बरं, सगळ्यात पहिले आहे हिंदोन. नावं लक्षात ठेवा, हिंदोन. त्याच्यानंतर शारदा, त्याच्यानंतर गिरी, त्याच्यानंतर ससूर. येतं लक्षात? हिंदोन, शारदा, गिरी, ससूर. ससूरला ससूर खांडेरी सुद्धा म्हणतात. राईट हँड साईडचे जे ट्रिब्युटरीज आहेत त्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, कारण त्याच्यावर आपण खूप फ्रिक्वेंटली क्वेश्चन्स विचारलेले बघितलेले आहेत. सर्वात पहिली आहे चंबल, त्याच्यानंतर आहे बेतवा. चंबल आणि बेतवा यांच्यामध्ये येते सिंध. ठीक आहे, चंबल, सिंध, बेतवा. बेतवानंतर येते महत्त्वाची केन. या 4 महत्त्वाच्या आहेत. आणि अजून एक म्हणायची झाली तर आपण ती टन्स, TONS, टन्स ह्या नावाची रिव्हर आहे. ती सुद्धा यमुनाची खूप महत्त्वाची रिव्हर आहे. का महत्त्वाची आहे आपण ते बघू. बरं, बघा, टन ही जी रिव्हर आहे ही राईट हँड साईड रिव्हर आहे. त्यानंतर टन या रिव्हरचा जो ओरिजिन आहे तो अगेन बंदरपुंज पीक किंवा बंदरपुंज माउंटन इथून होतो. एक माहितीसाठी सांगतो, बंदरपुंज माउंटन जे आहे त्याची इन एन ॲव्हरेज हाईट आहे 6000 मीटर. टन ही रिव्हर ही मोस्टली हिमाचल प्रदेशमध्येच फ्लो होते आणि ही यमुनाला देहरादूनजवळ या यमुनासोबत ती एकत्र होऊन जाते. आता अमाऊंट ऑफ वॉटर जे आहे, अमाऊंट ऑफ वॉटर टन सगळ्यात जास्त प्रोव्हाइड करतं यमुनाला. सो इन टर्म्स ऑफ अमाऊंट ऑफ वॉटर टन इज लार्जेस्ट ट्रिब्युटरी ऑफ द यमुना. लार्जेस्ट, लॉंगेस्ट नाही. बरं, पुढे जाऊया. सेकंड आहे हिंदोन. हिंदोन रिव्हर ही अप्पर शिवालिकमधून आपल्याला बघायला भेटते. UPमध्ये आहे हे. याचं महत्त्वाचं या हिंदोन रिव्हरचा सिग्निफिकन्स असा आहे की या हिंदोन रिव्हरच्या कोस्टलाईनवर, हिंदोर रिव्हरच्या बँकवर आपल्याला हिंदोन एअरफोर्स बेस बघायला भेटतो. ठीक आहे, बरं. आणि ही जी हिंदोन रिव्हर ही यमुनासोबत मग दिल्लीच्या थोडंसं बाजूला एकत्र येते. त्याच्यानंतर केन ही रिव्हर MPच्या दॅट इज मध्य प्रदेशच्या बुंदेलखंड ह्या एरियामधून ती जनरेट होते. तिचा ओरिजिन जबलपूरच्या इथे आहे. त्यानंतर महत्त्वाची आहे चंबल. चंबल ही सर्वात लॉंगेस्ट रिव्हर आहे. टन ही लार्जेस्ट आहे, चंबल ही लॉंगेस्ट आहे. आता ही जी चंबल आहे ही कुठून फ्लो होते? ही MP, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून फ्लो होते आणि ही उत्तर प्रदेशमध्ये जाऊन मिळते. ठीक आहे, बरं, ते आपण मॅपमध्ये बघूच. चंबलवर 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला. इथे 3 डॅम आहेत चंबलवर. मी नावं सांगून देतो. जेव्हा आपण चंबल, स्पेसिफिकली चंबल रिव्हर बघू तेव्हा ते व्यवस्थित तुम्हाला समजेलच. बघा, चंबल रिव्हरवर आहे गांधी सागर, जवाहर सागर आणि राणा प्रताप सागर. ठीक आहे, ओके. कोण कोण आहे? गांधी, जवाहर आणि राणा प्रताप असे 3 माणसांच्या नावाचे सागर तिथे आहेत, म्हणजे डॅम आहेत त्याच्यावर. याचं स्पेसिफिक लोकेशन आपण जेव्हा चंबल बघू तेव्हा बघू. बरं, एन्व्हायरमेंटलिस्टचं असं म्हणणं आहे की यमुना जोपर्यंत यमुना रिव्हर डोंगरांमध्ये आहे ना तोपर्यंत, किंवा हिमालयाजमध्ये आहे, शिवालिकमध्ये आहे, तोपर्यंत तिच्यामध्ये पोल्युशन खूप कमी आहे. ठीक आहे, पण जेव्हा ते देहरादूनपासून प्लेनमध्ये जेव्हा ते घुसते तेव्हा त्याच्यामध्ये पोल्युशन व्हायला खूप सुरुवात होते. सो जे एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत त्यांचं म्हणणं आहे की अकॉर्डिंग टू देअर सर्वे जी BOD, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड जी आहे सध्याची इन एन ॲव्हरेज 14 ते 28, आपण मॅक्झिमम पकडूया 14 ते 28
mg/लिटर एवढी आता सध्या झालेली आहे. आता सोर्सेस ऑफ पोल्युशन किती आहेत? 3 सोर्सेस ऑफ पोल्युशन आहेत. पहिला आहे हाऊसहोल्ड, त्यानंतर MSW म्हणजे म्युन्सिपल सॉलिड वेस्ट, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरल रन ऑफ. ॲग्रिकल्चरमधून जे फर्टिलायझर जातं त्याच्यामुळे युट्रॉफिकेशन आपल्याला बघायला भेटतं, त्याच्यामध्ये अल्गम ब्लूम आपल्याला बघायला भेटते. बरं, अजून एक माहिती, जी ससूर खांडेरी ही जी रिव्हर आहे, जी आपल्याला UPमध्ये बघायला भेटते, ती आता ऑलमोस्ट ड्राय झालेली आहे. ड्राय काय झालेली आहे? फॉर ऑब्वियस रिझन, आपल्याला माहीत आहे. पण या ससूर खांडेरी रिव्हरला रिवाईव्ह करण्याचे किंवा तिला पुन्हा तिच्यामधून पाणी फ्लो होण्यासाठी एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे, जिचं नाव आहे नरेगा. नरेगाचा फुल फॉर्म काय आहे? आय होप तुम्हाला माहिती असेल. काय? नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट. त्याच्यापुढे महात्मा गांधी लावा, ते MG नरेगा होऊन जाणार. ठीक आहे, ओके. अजून एक दुसरी माहिती, असं म्हणतात हिंदू मायथॉलॉजीमध्ये आपल्याकडे एक देव आहे सूर्या नावाचा, राईट, सन. सूर्याचा एक मुलगा आहे यम, आणि सूर्याची मुलगी आहे यामी, आणि ही यामी म्हणजेच यमुना. सो इन एन ॲव्हरेज यमुना ही हिंदू मायथॉलॉजीप्रमाणे सूर्याची मुलगी असं आपण कन्सिडर करतो. बरं, सो आता आपण मॅपकडे जाऊया. मॅपिंग एकदा आपण बघून घेऊ. सो यमुना आपला पूर्ण होऊन जाईल. बघा, मी आधी एक साधा मॅप ड्रॉ करतो आणि मग आपण ह्या लाईन मॅपवर आपण ड्रॉ करूया. सॉरी, बघा, ही आहे गंगा. गंगा मी छोटीशीच ड्रॉ करतो, गंगा. ओके, गंगाच्या इथूनच यमुनेत्रीपासून आपल्याला काय बघायला भेटते आहे? मग यमुना. आता ह्या यमुना इथे आहे अलाहाबाद. इथून आतमध्ये कुठली रिव्हर जाते? अलाहाबादच्या पुढे किंवा गंगाची यमुना नंतरची सगळ्यात पहिली लेफ्ट हँड साईडकडून येणारी ट्रिब्युटरी कुठली? गोमती. गोमती कशावर आहे? लखनौवर आहे. हा अलाहाबाद आहे. या दोघांमधून एक रिव्हर जाते. कोणती जाते? कुठली जाते? मी सांगितलं तुम्हाला, तमस. अलाहाबाद, तमस, वाराणसी, लखनौ, गोमती. बरं, ही आहे आपली यमुना. ठीक आहे. आता यमुनावर तुम्ही सर्वात पहिल्यांदा इथे एक शहर प्लॉट करा, सिटी प्लॉट करा, न्यू दिल्ली. न्यू दिल्लीच्या इथे तुम्ही देहरादून प्लॉट करा. देहरादूनच्या जवळ एक नदी जॉईन होते, टन. आय थिंक मी तुम्हाला टन ही राईट हँड साईड ट्रिब्युटरी सांगितली. आय एम सॉरी, ते चुकून झालं माझ्याकडून कदाचित. टन ही रिव्हर लेफ्ट हँड साईडने यमुनाला जॉईन होते. बरं, ही आहे दिल्ली. दिल्लीपासून थोडं पुढे गेल्यावर आपल्याला एक महत्त्वाचं शहर बघायला भेटतं. ते कुठलं आहे? आग्रा. आणि आग्राच्या आधी आपल्याला थोडंसं खाली, आग्राच्या खाली मथुरा शहर बघायला भेटतं. बरं, आता मी फक्त यमुना ड्रॉ करतो. बघा, ही आहे यमुना. सपोज ही आहे गंगा. इथे आहे न्यू दिल्ली. आता सपोज इथून चंबल येते. आता चंबल बघा, हा जो पोर्शन आहे, एवढा पोर्शन हा मध्य प्रदेश आणि राजस्थान याची बॉर्डर आहे. आणि हा जो पोर्शन आहे जिथे चंबल यमुनाला जॉईन होते आहे, हा UPमध्ये आहे. UPची एकदम खालची बॉर्डर. ठीक आहे, ओके. नाव ही आहे न्यू दिल्ली. चंबलच्या अलीकडे आहे आग्रा. आग्राच्या खालती आणि थोडं या साईडला आहे लखनौ. सॉरी, मथुरा. न्यू दिल्ली, मथुरा, न्यू दिल्ली, आग्रा,
आणि मथुरा. चंबल. चंबल नंतर दुसरी महत्त्वाची आहे सिंध. तुम्हाला जर सिंध ड्रॉ करायची असेल तर याची एवढी काळजी घ्यायची की सिंधला चंबलपासून खूप जवळ ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे. सी ही आहे सिंध, ही आहे चंबल, ही आहे यमुना, हे आहे न्यू दिल्ली, हे आहे आग्रा, हा आहे मथुरा. ओके. चंबल, चंबल नंतर सिंध, सिंध आणि सिंध नंतर आपण जे बेतवा ड्रॉ करू त्याच्यामध्ये एक डिस्टन्स ठेवायचं आहे, बऱ्यापैकी डिस्टन्स हवं आहे तिथे. तिथे आहे बेतवा. बेतवा, बेतवाची एक ट्रिब्युटरी असते, तिचं नाव असतं धसन. ठीक आहे, धसन. बेतवा, धसन आणि मग सगळ्यात शेवटी ॲड होते ती कुठली आहे मग आपल्याकडे, केन. येते लक्षात. सो हे आहे यमुना आणि यमुनाची सिस्टीम. परत एकदा बघा. यमुना, देहरादून, टन, न्यू दिल्ली, मथुरा, आग्रा, चंबल, सिंध, बेतवा, धसन आणि इथे आहे केन. आणि इथे ही जी यमुना आहे ही याच्यासोबत जॉईन होऊन जाते. अलाहाबाद किंचित इकडे आहे, अलाहाबाद, त्रिवेणी संगम. बघा, यमुना, इथे आहे चंबल, ही सिंध नाही आहे ना, सिंध खूप जवळ आहे. ही आहे बेतवा, बेतवा नंतर इथे येणार मग पुढे गेल्यावर आपल्याला केन, इथे भेटणार आपल्याला सिंध, इथे भेटणार धमस. चंबलवर 1, 2, 3 गांधी, जवाहर, राणा प्रताप. येते लक्षात. बरं. सो यमुनामध्ये एवढंच होतं. तुमचे जर काही सजेशन्स असतील तर प्लीज ते कमेंट सेक्शनमध्ये किंवा आम्हाला पर्सनली कॉल करूनही तुम्ही सांगू शकता. थँक्यू व्हेरी मच.